नमस्कार मंडळी, सर्वांचं शासन निर्णय या चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्र हो, आपण बँकेकडून कधी ना कधी कर्ज घेतलेलं असेल. आजकाल आपण बघतो बँका ह्या आपल्याला वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज देत असतात. अगदी कार घेण्यासाठी, घर घेण्यासाठी आणि आपल्या पर्सनल गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा बँकेकडून कर्ज दिले जाते. यामध्ये अगदी आपण स्मार्टफोनसुद्धा खरेदी करू शकतो. मात्र बँकेकडून किंवा कुठल्याही वित्तीय संस्थांकडून कर्ज देताना अनेक प्रकारची विविध कागदपत्रे मागवली जातात आणि हे कर्ज घेताना मग कर्जदारांना आटापिटा करायला लागतो. पण आपल्या केंद्र सरकारने अशी एक योजना आणलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला फक्त आपलं आधार कार्ड वापरून आपण कर्ज काढू शकतो आणि या आधार कार्डवरती आपण तब्बल 80,000पर्यंतचं कर्ज घेऊ शकतो. नेमकी ही योजना काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र हो, केंद्र सरकार हे आपल्याला PM स्वनिधी योजनेच्या माध्यमातून फक्त आधार कार्डवरून कर्ज देत आहे आणि या योजनेतून नागरिकांना 80,000 रुपयांचे कर्ज मिळते. आणि विशेष म्हणजे यासाठी नागरिकांना कोणतंही तारण द्यावं लागत नाही. अर्थातच या अंतर्गत मिळणारे कर्ज हे विनातारण म्हणजे विना गॅरंटी असते. यामुळे ही योजना संपूर्ण देशभरात लोकप्रिय झालेली आहे. या योजनेला PM स्वनिधी योजना असं नाव देण्यात आलेलं असून ही योजना कोरोना महामारीच्या काळात सुरू केली होती. या अंतर्गत ही योजना विशेष रस्त्यांवरील विक्रेत्यांसाठी ज्यांचे रोजगार कोरोना साथीच्या उद्रेकादरम्यान पूर्णपणे नष्ट झाले होते त्यांच्यासाठी सुरू केली होती. परंतु या योजनेची लोकप्रियता लक्षात घेता केंद्र सरकारने नंतर या योजनेची व्याप्ती वाढवली. आता या योजनेअंतर्गत छोट्या व्यावसायिकांनासुद्धा कर्ज पुरवठा केला जात आहे. आता नेमकं या योजनेचं स्वरूप काय आहे? आपण पंतप्रधान स्वनिधी योजनेचा तपशील पाहिला तर या अंतर्गत कर्जदारांना 80,000 रुपयांचं कर्ज एकरकमी दिले जात नाही, तर हे कर्ज टप्प्याटप्प्याने दिले जाते. या अंतर्गत कर्जदारांना एकूण 3 टप्प्यात कर्ज मिळते. या सरकारी योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी आपल्याला आपली विश्वासार्हता सिद्ध करावी लागेल आणि या आधारावर आपण पुढील कर्ज घेण्यास सक्षम व्हाल. यामध्ये आपल्याला सुरुवातीला 10,000 रुपयांचे कर्ज मिळेल, मग 20,000 रुपयांचे आणि नंतर 50,000 रुपयांचे कर्ज मिळणार आहे. या योजनेतून प्रथम 10,000 रुपयांचे कर्ज उपलब्ध होईल. ही रक्कम वेळेवर भरल्यानंतर ती व्यक्ती दुसऱ्या वेळी अर्ज करून या योजनेअंतर्गत 20,000 रुपयांचे कर्ज सहजपणे घेऊ शकते. त्याचप्रमाणे ही रक्कम परतफेड केल्यानंतर तिसऱ्यांदा ती व्यक्ती 50,000 रुपयांच्या कर्जासाठी पात्र ठरेल आणि ही रक्कम सरकारकडून दिली जाईल, जी तो आपला व्यवसाय वाढवण्यासाठी वापरू शकतो. आता या योजनेअंतर्गत सरकार कोणत्याही हमीविना कर्ज देत आहे. पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची रक्कम 1 वर्षाच्या कालावधीत परत करावी लागते. यासाठी कर्जदारांकडून व्याजही वसूल केले जाते. फारच कमी व्याजदरात या अंतर्गत कर्ज मिळते. दरमहा EMIच्या माध्यमातून समान हप्त्यांमध्ये कर्जाची रक्कम परतफेड करण्याची सुविधा देखील मिळते. तसेच याचा फायदा घेण्यासाठी अर्जदाराकडे फक्त आधार कार्ड असणे आवश्यक आहे. पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत कोणत्याही सरकारी बँकेत अर्ज केला जाऊ शकतो. अर्ज मंजुरीनंतर लगेच कर्जाची रक्कम आपल्या खात्यात हस्तांतरित केली जाते. या योजनेच्या व्याजावर सरकारकडून सबसिडीसुद्धा दिली जाते. तर अशी अतिशय उपयुक्त असणारी PM स्वनिधी योजना आणि अगदी कमीत कमी डॉक्युमेंट म्हणजे फक्त आधार कार्ड आपलं दाखवून या योजनेच्या माध्यमातून आपण 80,000 रुपयांपर्यंतचं कर्ज सहजपणे मिळवू शकतो. मित्र, हो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा PM स्वनिधी योजनेचा लाभ घेता येईल.
आणि आपली आर्थिक उन्नती साधता येईल. आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.